नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे सुकं चिकन का तर सारखं आपल्याला रस्सा वगैरे खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मी आज सुकं चिकन बनवत आहे। आपण ते चपाती बरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतो। भाताबरोबर म्हणजे सुकं थोडंसं लपतपीत करायचं आणि भात आणि सुकं मटण एकदम भारी लागतं। बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्यात जिरं टाकून घेऊया। जिऱ्याच्या नंतर ना बारीक असा चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला। टोमॅटो आणि कांदा चांगला तेलात तळून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो किती छान असं मऊसूत शिजलेला आहे। आता आपण यात मसाले टाकून घेऊया। मसाल्यात आपण पहिल्यांदा थोडीशी हळद, 1 चमचा हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे असे मीठ टाकत आहे। आपलं पावशेर चिकन आहे तर 2 चमचे मीठ टाकलेलं आहे मी। एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला स्वच्छ असं 2 पाण्याने धुतलेलं चिकन टाकायचं आहे। पावशेर असं चिकन आहे आपलं। चिकनला पण चांगलं तेलात खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम छान चविष्ट लागणार आहे आपण ह्या पद्धतीत केल्यावर। तुम्ही बघू शकता। आता ह्याला असं झाकण लावून ठेवूया। तर बघू शकता 10-15 मिनिटात आपलं तेलात चिकन एकदम छान असं मऊसूत झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्या टमाट्याचं बारीक असं सूप झालेलं आहे, हे बघू शकता। त्यामुळे टमाटर चांगलं त्यात भरभक्कम म्हणजे जास्त टाका, चिरून बारीक असं चिरून टाका, म्हणजे शिजल्यानंतर ना त्याची अशी ग्रेव्ही होती। तर आता आपण ह्यात अजून आणखीन मसाले ऍड करून घेऊया, म्हणजे आपल्या चिकनला एकदम मस्त अशी टेस्ट येणार आहे। पहिल्यांदा आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया वरच्या साईडनी। कोथिंबीर टाकल्यानंतर ना जो आपण रस्सा वगैरे काय करायचा असतो त्यासाठी आपण मसाला वाटतो ना, तो 2-3 चमचे टाकायचा आहे। कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे, ते वाटण टाकायचं आहे आपल्याला 2-3 चमचे, म्हणजे त्यांनी आपल्या या चिकन फ्रायला ना मस्त असा घट्टपणा येईल, म्हणून हे पण ह्यात टाकायचं आहे। तुम्ही पाहिलं आहे मी न शिजून घेत आहे, फ्राय चिकन करत आहे, एकदम मस्त लागणार आहे आणि शिजून पण व्यवस्थित निघणार आहे। चिकनला असा शिजायला किती वेळ लागणार आहे, लय 10-15 मिनिटं फक्त। आणि आपलं चिकन तेलातच शिजून निघालेलं आहे। आता याला फक्त 1-2दा झाकण लावून वाफ द्यायची आहे। आता आपण चिकन 2-3दा असं हलवून घेऊया। मस्त असं फ्राय चिकन आपलं तयार आहे आणि एकदम चिकन झालेलं आहे। आता आपण त्यात थोडीशी काश्मीरी पावडर, तरीची आहे ती, तरीची, आणि हे चिकन मसाला आहे तो पण आपण यात टाकून घेऊया। आपण मीठ पण चवीनुसार टाकलेलं आहे। आता मीठ टाकायची काही गरज नाही आपल्याला। मीठ पहिल्यांदा काय टाकलं, मिठामुळे आपल्या चिकनाला पाणी सुटत होतं, त्यामुळं मीठ अगोदरच टाकायचं। पाण्यामुळं आपलं चिकन चांगलं शिजून निघतं। तुम्ही बघितलेलं आहे, थेंबभर पाणी पण नाही टाकलं मी। आता कांद्या आणि खोबऱ्याच्या वाटणामुळे आपल्या ह्या चिकनला घट्ट असा पण आलेला आहे। आता आपण 2 मिनिटं याला असं शिकून घेऊया, म्हणजे आपलं चिकन फ्राय सुकं एकदम तयार आहे। तर बघू शकता आपलं मस्त असं चिकन फ्राय सुकं एकदम तयार आहे। दिसायला पण किती असं सुरेख असं दिसत आहे आपलं, आणि टेस्टी, वाव, पाणी सुटले माझ्या तोंडाला। तुम्ही पण नक्की बनवा आणि अशाच पद्धतीत बनवा, खूप छान आणि खूप टेस्टी लागणार आहे हे चिकन फ्राय सुकं आपलं एकदम भारी आणि छान असं आपलं हे चिकन फ्राय झालेलं आहे। बघू शकता किती मस्त असं दिसत पण आहे। नक्की जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।